नमस्कार मित्रांनो. चला तर आज आपण मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा 5 मे 2024 या दिवशी जो आपला सेकंड शिफ्टमध्ये जो पेपर झालेला होता मित्रांनो, आज आपण असे 30 प्रश्न घेतलेले आहेत की जे अति इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच बरेच प्रश्नपत्रिका जिल्हा न्यायालयाबद्दल तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. त्यामुळे आपल्या ज्या काही मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या पण पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये सुद्धा आपण सखोल विश्लेषण असं आपण केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे आज पण आपण 5 मे रोजी झालेला जो पेपर आहे त्याचा आपण संपूर्ण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? ऑप्शन 1 केशवसूत, ऑप्शन 2 संत रामदास, ऑप्शन 3 बालकवी आणि ऑप्शन 4 आपलं यापैकी नाही. तर मित्रांनो, जे आपले कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आहेत त्यांना आपण बालकवी या नावाने आपण ओळखलं जातं मित्रांनो. प्रश्न दुसरा, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहेत किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला त्या नामाचे टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन 1 सर्वनाम, ऑप्शन 2 वचन, ऑप्शन 3 लिंग आणि ऑप्शन 4 नाम. तर मित्रांनो, आपण ज्या जातीचा किंवा पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा उल्लेख होतो त्याला आपण लिंग असे म्हणतात. मित्रांनो, लिंगाचे 3 प्रकार पडतात, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. मित्रांनो, पुल्लिंग जे असतं ते तो या अशा प्रत्ययाने ओळखतात, ती हा प्रत्यय स्त्रीलिंगीसाठी वापरतात आणि ते हा प्रत्यय नपुंसक लिंगासाठी वापरतात. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता. प्रश्न आपला तिसरा, पुढील पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला वर्तमान काळातलं वाक्य ओळखायचे, जी क्रिया सध्या चालू आहे. ऑप्शन 1 ती शाळेत गेली असेल, ती शाळेत जाईल. ऑप्शन 3 ती शाळेत जाणार होती आणि ऑप्शन 4 तो शाळेत जात आहे. तर मित्रांनो, वर्तमान काळ म्हटलं की जी क्रिया सध्या चालू आहे त्याला आपण ओळखलं जातं मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन 4 हे योग्य उत्तर आहे, कारण की तो शाळेत जात आहे, सध्या क्रिया चालू आहे. प्रश्न चौथा, लीप वर्षात एकूण दिवस किती असतात? ऑप्शन 1 365, ऑप्शन 2 367, ऑप्शन 3 366, ऑप्शन 4 360. तर मित्रांनो, लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस हा एक्स्ट्रा असतो, त्यामुळे 366 दिवस असतात आणि साध्या वर्षामध्ये 365 असतात. मित्रांनो, लीप वर्ष कसं ओळखायचं, कारण की जो काही आपल्याला हे दिलेला असतो, एखादा 2000 समजा 2024 दिलेले समजा, तर त्याला 4ने जर भाग देत असेल तर ते लीप वर्ष म्हणून ओळखायचं मित्रांनो. कारण की 4ने भाग जातो मित्रांनो, 4×24, म्हणून ते शेवटच्या 2 अंकाला जर भाग जात असेल तर ते लीप वर्ष म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही लीप वर्ष काढू शकता. आपला प्रश्न 5वा, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? ऑप्शन 1 सरडा, ऑप्शन 2 पाल, ऑप्शन 3 बैल, ऑप्शन 4 सरडा. तर मित्रांनो, आपलं योग्य जे उत्तर आहे 4 सरडा. मित्रांनो, सरडा हा कोणत्याही दिशेला बघू शकतो. आपला ऑप्शन 6, प्रश्न 6वा आपला, भारतातील सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात आहेत? मित्रांनो, इथे प्रश्न चुकलेला आहे मित्रांनो, कारण की
भारतातील सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात आहेत? मित्रांनो आपलं ऑप्शन 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 कर्नाटक, ऑप्शन 4 केरळ. तर मित्रांनो आपलं योग्य जे उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात. प्रश्न 7वा, निरोगी मानवाच्या शरीराचे तापमान किती असते? तर मित्रांनो ऑप्शन 1 37°, 2 30, 3 26 किंवा यापैकी नाही. तर मित्रांनो आपलं जे काय मानवाचं निरोगी तापमान असतं शरीराचं ते 37° असतं मित्रांनो. प्रश्न 8वा, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे त्याच्या अवलंबून असते? तर मित्रांनो ऑप्शन 1 वस्तुमानावर, ऑप्शन 2 आकारमानावर, ऑप्शन 3 लांबीवर आणि ऑप्शन 4 रुंदीवर. तर मित्रांनो आपलं जे काय योग्य उत्तर आहे ते मित्रांनो वस्तू हलवण्यासाठी जे काय बल लागतं तर त्याच्या वस्तुमानावर ते अवलंबून असतं मित्रांनो. प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ऑप्शन 1 ग्राफाईट, हेलियम, क्लोरीन आणि ऑप्शन 4 पारा. तर मित्रांनो आपलं जे काय योग्य उत्तर आहे पारा हा एक धातू आहे मित्रांनो. आणि ग्राफाईट, हेलियम आणि क्लोरीन हे एक अधातू आहेत मित्रांनो. धातू म्हणजे ज्या इथून आपण विद्युत वाहक करू शकतो, वाहून नेऊ शकतो त्याला धातू असे म्हणतात. प्रश्न 10वा, खालीपैकी कोणता पदार्थ पुन्हा अन्न म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो पाणी, दूध, ऑप्शन 1 पाणी, ऑप्शन 2 तूप, ऑप्शन 3 दही, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर मित्रांनो पाण्याला पण आपण पूर्ण अन्न म्हणून ओळखतो, दुधाला पण आणि दह्याला पण, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. आपला प्रश्न 11वा, खालीपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? 1 अतिसार, कावीळ, विषमज्वर, वरील सर्व. तर मित्रांनो जो पाण्यामार्फत पसरतो तो आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो कावीळ हा रोग पाण्यामार्फत पसरतो मित्रांनो. प्रश्न 12वा, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? ऑप्शन 1 0, ऑप्शन 2 30, ऑप्शन 3 100, ऑप्शन 4 45. तर मित्रांनो आपलं योग्य जे उत्तर आहे 0.0 पाणी हा गोठलं जातं मित्रांनो, म्हणून आपलं योग्य उत्तर 1 आहे. प्रश्न 13वा, भारतामध्ये मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? ऑप्शन 1 दिल्ली, मुंबई, ठाणे आणि कोलकाता. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे कोलकाता या शहरामध्ये सुरुवातीला सगळ्यात जास्त आधी मेट्रो ट्रेन सुरू झाली. आपला प्रश्न 14वा, विषाणूंच्या कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? ऑप्शन 1 बॅक्टेरियोलॉजी, ऑप्शन 2 व्हायरॉलॉजी, ऑप्शन 3 अ आणि ब, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर मित्रांनो जे काही विषाणूंचं जे काही शास्त्र आहे त्याला आपण व्हायरॉलॉजी म्हणून आपण असं ओळखलं जातं. आपला प्रश्न 15वा, राष्ट्रीय गीत वंदे भारत कोणी लिहिले? ऑप्शन 1 रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन 2 बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन 3 अरविंद घोष, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर मित्रांनो आपलं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे भारत हे लिहिलेलं आहे मित्रांनो आपलं राष्ट्रीय गीत. प्रश्न 16वा, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो ऑप्शन 1 अशोक सम्राट, ऑप्शन 2 सम्राट चंद्रगुप्त, ऑप्शन 3 सम्राट बिंदुसार आणि ऑप्शन 4 चाणक्य. तर मित्रांनो मौर्य साम्राज्याची स्थापना ही सम्राट चंद्रगुप्त यांनी स्थापना केली ती मित्रांनो. प्रश्न 17वा, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर मित्रांनो ऑप्शन 1 प्रवरा, ऑप्शन 2 मुळा, ऑप्शन 3 कृष्णा. तर मित्रांनो आपलं ऑप्शन 4 हे आहे गोदावरी. तर मित्रांनो जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा, सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? ऑप्शन 1 60, ऑप्शन 2 72, ऑप्शन 3 75, ऑप्शन 4 90.
तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे 72, कारण की प्रत्येक मिनिटाला आपल्या शरीराचे जे काही 72 ठोके पडतात मित्रांनो. प्रश्न 19वा, टिंबटिंब हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. ऑप्शन ए बी, ऑप्शन 2 ए, ऑप्शन 3 ओ आणि ऑप्शन 4 ए बी. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ओ. ओ हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो रक्तगट. प्रश्न 20वा, बटाटे हे टिंबटिंब आहे, खोड, मूळ, बीज, फळ. तर मित्रांनो बटाटे जे आहे ते मित्रांनो खोड आहे. आपलं योग्य उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न 21वा, टिंबटिंब हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. ऑप्शन 1 26 जानेवारी, ऑप्शन 2 15 ऑगस्ट, ऑप्शन 3 14 नोव्हेंबर, ऑप्शन 4 26 नोव्हेंबर. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण संविधान म्हणून ओळखला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान हे स्वीकारण्यात आलं आणि 26 जानेवारीला आपण ते अंमलात आणलं होतं मित्रांनो. प्रश्न 22वा, तंबाखूमध्ये टिंबटिंब हा विषारी घटक द्रव्य असतो मित्रांनो. ऑप्शन 1 निकोटीन, ऑप्शन 2 मॉर्फिन, निकोलीस आणि यापैकी नाही. तर मित्रांनो तंबाखूमध्ये निकोटीन हा घटक असतो मित्रांनो. ऑप्शन 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 23वा, महाराष्ट्राला एकूण किती किमीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? प्रश्न 1 750 किलोमीटर, ऑप्शन 1 750, ऑप्शन 2 720 किमी, ऑप्शन 3 730 किलोमीटर, ऑप्शन 4 820 किलोमीटर. मित्रांनो आपल्याला जो काही समुद्रकिनारा लाभलेला आहे मित्रांनो 720 किलोमीटर लाभलेच आहे. आणि पूर्व पश्चिम जी काही रुंदी आहे मित्रांनो आपली समुद्रकिनाऱ्याची ते 800 किलोमीटर आहे मित्रांनो. प्रश्न आपला 24वा, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 कळसुबाई पर्वतरांग, ऑप्शन 2 सह्याद्री पर्वतरांग, ऑप्शन 3 पश्चिम पर्वतरांग, ऑप्शन 4 दक्खन पर्वतरांग. तर मित्रांनो जे काही आपलं पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटाला आपण सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. प्रश्न 25वा, खालीलपैकी टिंबटिंब यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते? 1 खान अब्दुल गफार, ऑप्शन 2 नेताजी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 3 सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. मित्रांनो जे काय आपलं ऑप्शन 3 योग्य आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. लोकमान्य टिळकांना काय ओळखलं जातं मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. आपला प्रश्न 26वा, चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले मित्रांनो? ऑप्शन 1 पूर्व, 2 पश्चिम, ऑप्शन 3 दक्षिण, उत्तर. मित्रांनो आपलं जे काही चंद्रयान 3 होतं मित्रांनो ते हे दक्षिण भागावर उतरण्यात आलं होतं मित्रांनो. प्रश्न 27वा, सन 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण आहे? ऑप्शन 1 विराट कोहली, ऑप्शन 2 रोहित शर्मा, ऑप्शन 3 ग्लेन मॅक्सवेल आणि ऑप्शन 4 रचिंद्र रवींद्र. तर मित्रांनो जे काही आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो 2023च्या एकदिवसीय विश्व क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात धाव क्रिकेट करणारा आपला जो काही ऑप्शन 1 विराट कोहली या क्रिकेटपटूने सगळ्यात जास्त धावा केलेल्या मित्रांनो. आपला ऑप्शन प्रश्न 28वा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? मित्रांनो ऑप्शन 1 उर्जित पटेल, ऑप्शन 2 शक्तिकांत दास, ऑप्शन 3 रघुराम राजन, ऑप्शन 4 खालीपैकी नाही. तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत मित्रांनो. आता प्रश्न 29 6 8 7 9 4 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो सर्वात या अंकापासून सगळ्यात छोटी संख्या कोणती तयार होती मित्रांनो? तर मित्रांनो 40,687, ऑप्शन 1 40,678, 40,780 आणि 40,640, 87,640. तर मित्रांनो आपलं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो 40,678
हे आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. सगळ्यात लहान होती मित्रांनो ही संख्या तयार. प्रश्न 30वा. रामाकडे प्रत्येक 40ची 568 पुस्तके आहेत व श्यामाकडे प्रत्येकी 20ची 813 खेळणी आहेत. तर यांच्या दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत मित्रांनो? तर मित्रांनो 40 रुपयाला एक पुस्तक आहे आणि ते असे किती आहेत मित्रांनो? तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला इथं तर 568 गुणिले आपल्याला किती करावं 40. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 8 चोक 32 तर 2, 8 चोक 32 तर 2 आणि 6 32 2 हातच्याले 3 आणि 26 चोक 24 आणि 3 27 तर 7 हातच्याले 2 आणि 5 चोक 20 20 तर 2 20 आणि 2 22 22 म्हणून इथं शून्य द्यायचा, कारण की 27 27 20 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. 27 20 हे 27 20 हे उत्तर आलेलं आहे मित्रांनो. आणि आता पुन्हा तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, पुन्हा आपल्याला अजून एक करायला लागेल. 27 20 तर हे आले 20 20 आले आणि पुन्हा त्यानंतर आपल्याला 20 गुणिले 813 करायला लागेल मित्रांनो. आणि मग इथं आपल्याला काय करायचं, 813 गुणिले 20. तर मित्रांनो काय करायचं आहे मित्रांनो, 3 2 6 आता 0 बे एक बे एक बे आणि 8 2 16. मित्रांनो आता आपला 1610 2710 असं म्हणून आपलं याची बेरीज तुम्ही करायची आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला याचं मी सोल्युशन दिलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला ह्याचं योग्य उत्तर जे असेल ते मला कमेंटमध्ये करून सांगायचं आहे मित्रांनो. तुम्हाला मी असेच आपण प्रश्न घेऊन येत असतो मित्रांनो. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडला ते पण नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि असेच आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रांनो. आणि प्रश्नपत्रिका आपण विश्लेषण करणार आहोत. धन्यवाद.